मराठा आरक्षणाची स्टिअरिंग जे आहे ते खंबीरपणे चालवणारे मनोज जरांगे पाटलांचं उद्या जे आहे ते आंतरवालीतून मुंबईच्या दिशेने ते कूच करणार आहेत। जे मातुरी त्यांचं जन्मभूमी गाव आहे, या गावामध्ये त्यांचा पहिला मुक्काम असणार आहे। एकंदरीत ज्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करतो तशी दिवाळी उद्या मातुरीमध्ये साजरी होणार आहे, कारण अनेक वर्षांचा जो मराठ्यांचा प्रश्न आहे आरक्षणाचा तो सुटणार आहे। आणि मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या सभेमधून सरकारला एक इशारा दिला होता, 20 तारखेपर्यंत सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या, नसता आम्ही मुंबईला येऊ, असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी सभेमधून दिला होता। आणि आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते उद्या 20 जानेवारीला कूच करणार आहेत। पहिला मुक्काम मातुरीमध्ये, जन्मभूमी गाव आहे विशेष म्हणजे, आणि उद्या मातुरीमध्ये दिवाळी साजरी होणार आहे। एकंदरीत काय तयारी आहे, कशा पद्धतीने तयार आहे, आंदोलकांची कशी सोय करण्यात आली आहे, संपूर्ण मातुरीकर आहेत, मनोज जरांगे पाटलांचे गावकरी आहेत, आणि गावामध्ये एकंदरीत कशा पद्धतीने तयारी होणार आहे आपण एकंदरीत बघणार आहोत। या ठिकाणी चलो मुंबईचे जे बॅनर आहे, एक मराठा लाख मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, अशा आशयाचं बॅनर जे आहे ते गावकऱ्यांनी लावलेलं आहे। आणि अनेक वर्षांचा जो प्रश्न आहे मराठ्यांचा ते सुटणार आहे। गावामध्ये एकंदरीत काय तयारी आहे आपण जाणून घेणार आहोत, कशा पद्धतीने आंदोलकांची त्यांनी सोय केलेली आहे। एकंदरीत काय सांगाल, उद्या ज्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करतो तशी दिवाळी तुमच्या मातुरीमध्ये होते, कारण जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्राला जरांगे नावे माहीत झालेलं आहे, आणि पाटलांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे। कशा पद्धतीने तयारी असणार आहे, काय सुविधा केलेली, काय सांगाल एकंदरीत? इथे तयारी सर्व ग्रामस्थांच्या वतीने व पंचक्रोशीतल्या व शिरूर तालुका, आष्टी तालुक्यापासून इथं लोक मदतीसाठी रोज येत आहेत। उद्याची तयारी कमीत कमी 300 एकर जो एरिया आहे तो जेवणाची व्यवस्था व सभेचं ठिकाण असं मिळून हा 300 एकरचा पेंडॉल आहे। त्याच्यानंतर 25 एकर 50 एकर असे मिळून पार्किंगसाठीचे 4 पॉईंट आहेत। एकंदरीत आपण बघू शकतो 300 एकरचा मंडप असणार आहे या ठिकाणी। सभेसाठी 300 एकरचा मंडप तर आहेत, मात्र जेवणाची सोय कशी असणार आहे, किती भाजीचं नियोजन केलेलं आहे, भाकरींचं काय नियोजन असणार आहे, काय सांगाल सविस्तर? जेवणाचं नियोजन म्हणजे एक 200 पोत्याचे आमचे तालुक्याचे प्रतिनिधी त्यांनी 200 पोते बुंदीचं नियोजन केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, तिन्ही तालुक्यातून सगळ्या भाकरी येणार आहेत इथं, आणि भाजीची व्यवस्था इथं केलेली आहे। आणि वाढप्याची पण आमच्या गावकऱ्यांना फक्त इथं पाणी, मंडप आणि याची व्यवस्था करण्याचे आदेश दिलेले आहेत मनोजदादांनी। भाजी किती क्विंटलची असणार आहे एकंदरीत? भाजी एक 250 क्विंटल वांग्याची भाजीचं नियोजन सध्या चालू आहे। आपण एकंदरीत बघू शकतो 250 क्विंटल वांग्याची भाजी असणार आहे। नाही, काय सांगाल, काय सांगाल कसं नियोजन असणार आहे, काय नियोजन असणार आहे? कारण जरांगे पाटलांचा अनेक वर्षांचा जो प्रश्न आहे ते मार्गी लावतो जरांगे पाटील, जन्मभूमी आहे, उद्या दिवाळी साजरी होते एक प्रकारची, कसं नियोजन असणार आहे, काय उत्साह आहे गावामध्ये नेमकं? नियोजन म्हणजे असं आहे, आम्ही प्रत्येक गावात इकडं 25 किलोमीटर इकडं 25 किलोमीटर प्रत्येक गावात गेलो आणि त्यांना सांगितलं तुम्ही भाकरी आणा, भाजी आम्ही स्वतः तयार करतो। प्रत्येक गावातल्या लोकांची अशी तयारी आहे की ते म्हणले आम्ही प्रत्येक एका घरातून 2-2, 3-3 पायल्याच्या भाकरी तयार करून, आणि प्रत्येक गावातून 100-200 पोरं स्वयंसेवक म्हणून वाढायला येणार आहेत। आणि आष्टी ते पाटोद्यापर्यंत प्रत्येक गावात काही गावांनी 5-5, 6-6 क्विंटल बुंदी तयार केली, आणि बुंदी तयार करून ते इथं आणणार आहेत। स्वतः भात तयार करायसाठी कालच इथं आणून पॅनवर लावलेत। आम्ही एकटे नाही, पंचक्रोशीतले समजे प्रत्येक गाव येणारे, प्रत्येक गाव येऊन स्वतः सेवा करणारे। मी स्वतःच मनोज जरांगे हाई, स्वतः मी आहे असं म्हणून लोक काम करणार आहेत। कारण लोकांवर तेवढा अन्याय झालेला आहे। जवळजवळ 70-80 वर्षापासून कुणबीची नोंद असणारी, 2 पिढ्याच्या अगोदर 200 वर्षापासून असणारी, कोणीच आम्हाला सांगितलं की तुम्ही कुणबीत येत, पण त्यांच्यामुळं फक्त शिवाजी महाराजाच्या नंतर मराठ्याला न्याय देणारा एवढाच एक माणूस जन्माला आलाय असं लोकांना वाटतं। ती नोंद सापडली कुणबीची? हो, सापडली। ते छगन भुजबळ म्हणतात बोगस नोंदी, बोगस कस काय? बोगस येता बोगस नोंदी कस काय बोगस? आता थोडे मोडी कोणाली समजतच नाही, मोडी कोण लेणार आहे? बोगस नाही, उलट येणी असा लावलाय, छडा लावला की लोकांना देऊ नका म्हणून। जे ओबीसीचे लोक आहेत त्या सज्जाला ते कुणबीच्या नोंदी उलट लपित येत, त्याचा अनुभव मी प्रत्यक्षात घेतलाय। कारण आमचा मातुरीचा जो गठ्ठा होता तो सापडतच नव्हता। त्या समितीतला एक माणूस आला, आम्ही स्वतः तिथं गेलोत आणि त्यांनी सांगितलं बघा, ते म्हणले नाहीच मातुरी सापडत नाही। मी स्वतः त्यांना म्हणलो 33 आणि 34 द्या, 33-34 द्या, ते म्हणले नाही 33-34 मातुरी चौपडतच नाही। गेवराईतून शिरूरमध्ये आला नाही, शिरूरवाले म्हणे गेवराईकडे,
पण ज्या टायमाला सापडलं, लिमगाव सापडत आहे, तीन तरुण सापडले, शेजारच्या गावात सापडत, मातुरीचाच का सापडत नाही. त्या टायमाला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही बोलू नका, म्हणले मी बरोबर करतो. आम्ही शांत राहिलो. पण तिने 2 वाजेपर्यंत नाही दिले. त्या गावामध्ये ते नोंदी सापडलेले वगैरे मातुरीची चिटकवले का? नोंद देतच नव्हती. आणि ते नोंदी जे आहेत ते नोंदीचे नाव चिटकले का? काल जरांगे पाटलांनी बच्चू भाऊंना म्हटलेलं आहे की अधिकारी ते नोंदी आहे सापडलेले ते ग्रामपंचायतला लावत नाहीत. तुमच्या गावात लावल्या का? लावल्याच नाही, लावल्या तर नाही. पण त्यांनी नंतर सांगितलं तुम्ही द्या मातुरीच्या नोंदी, मी स्वतः मागणार. ते म्हणले लिहून द्या, मला सापडत नाही मातुरी 33-34 नाही म्हणून. लिहून द्यायला तयार झाले. पण ज्या टायमाला ते म्हणले लिहून देता, पण मी लिहून घेतल्यानं स्वतः चापणार आहे तुमचा प्रत्येक कागद ना कागद चापणार. मला जर मातुरीची नोंद सापडली तर 33-34 सापडला मी लगेच तुम्हाला सस्पेंड करणार आहे. तिथून पुढे एक जणांनी सांगितलं नाही आई मातुरीचे गट्ट आहे, मग काढून आणून दिला आणि मग सांगितलं. तयारी कशी असणार आहे? उद्याची तयारी म्हणजे इतका जोश आहे लोकात की प्रत्येक माणूस सकाळी 7 वाजता जरी आला तर त्याला जेवायला इथं भेटणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही येणाऱ्या प्रत्येक माणसाला जीव घालणार आहे. काय तयारी असणार आहे? उद्या एकंदरीत दिवाळी साजरी होते गावामध्ये तुमच्या मातुरीमध्ये, कारण जन्मभूमी गाव आहे जरांगे पाटलांचं. मोठ्या उत्साहात तुम्ही स्वागत करताय. जेवणाचे कसे नियोजन असणार आहे? भाज्यांचं काय सोय असणार आहे? वाढण्याची कशी सोय असणार आहे? सकाळच्या आंघोळीचे कसं नियोजन केलेलं आहे? आणि एकंदरीत संपूर्ण किती जमीन आहे काय सांगाल सविस्तर? तर जेवणासाठी कमीत कमी 200 एकर जेवणाची व्यवस्था आहे. ज्या ठिकाणी सभा होणार आहे ते 150 एकरची जमीन आहे. त्यानंतर प्रत्येक गावातून 100 स्वयंसेवक राहणार आहे आणि जेवणाची पूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी प्रत्येक खेड्यातून जवळजवळ 100-150 खेड्यातून भाकरी येणार आहे. त्या भाकरीचं नियोजन ते एका पॅन्डलमध्ये करून, त्याचबरोबर पाण्याची जवळजवळ 100 टँकरची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर बिस्लरीची पाण्याची व्यवस्था जवळ 3 लाख बिस्लरी ठिकाणी आज या ठिकाणी येणार आहे. पाणी सगळं नियोजन झालेलं आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सगळी सोय केलेली आहे. काय सांगाल, किती लोक जाणार आहेत तुमच्या गावातून आंदोलनासाठी मनोज जरांगे दादांसोबत? आमच्या गावातील कमीत कमी 2000 लोक त्यांच्या बरोबर जातील आणि जाणारच आहे. काय असं उद्याचं नियोजन कसं असणार आहे एकंदरीत? कारण दिवाळीचं नियोजन आमचं एकदम फुल तयारी आहे. टोटल आमचे 3 आष्टी, पाटोदा आणि शिरूर हे टोटल आमचे, पुन्हा इकडून गेवराई, बीड, हे टोटल लोक सगळे आम्हाला सहकार्य करतात. पूर्ण म्हणजे हे लोकांच्या जीवर हे पूर्ण म्हणजे हे चालू झालंय. लोक कुठेच कमी पडणार नाहीत आमचे. टोटल आमचं टोटल गाव तर आता सगळं तिकडे जाणार आहे सभे ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी. जरांगे पाटील म्हणले की 3 कोटी मराठा समाज जे आहे ते मुंबईला जाणार आहेत. मात्र छगन भुजबळांनी एक आरोप केलेला आहे बीडच्या सभेमधून की 3 लाख लोक सुद्धा सभेमध्ये जरांगे पाटलांसोबत जाणार नाहीत. काय असणार आहे? आता त्यांना उद्याच्यालाच कळण 20 तारखेला 3 कोटी येतात का 5 कोटी येतात ते त्यांना उद्याच कळण ना. काय कशी तयारी असणार आहे एकंदरीत आपण बघू शकतो. काय जरांगे पाटलांचे भाऊ देखील आपल्या सोबत आहेत. काय तयारी असणार आहे, कसं स्वागत होते? कारण तुम्ही त्यांचे बंधू आहेत, तुम्ही गावातले आहेत आणि तुम्ही आता बाहेर स्थलांतर झालं, कसं नियोजन असणार आहे एकंदरीत? मनोज दादाची जन्मभूमी माथुरीची, त्यांचं असं स्वागत होणार आहे माथुरीमध्ये की जबरदस्त आणि जंगी स्वागत होणार. 3 कोटीच्या जवळजवळ पब्लिक जाणार आहे सगळी. असं कोणी काही बोललं तरी काही नाही. त्यात अख्खा महाराष्ट्र पूर्ण त्यांच्या सोबत आहे आणि हे सगळे त्यांचे बंधू आहेत. माथुरीचे जेवढे आहेत तेवढे समाज, पूर्ण समाज त्यांचा. 3 कोटी येणार आहे, तर 5 कोटी पर्यंत. माथुरी तर 3 कोटी गोळा होणार आहे. हातच्या काकणाला आरसा कशाला त्याला म्हणा बघायला येऊ दे इथं किती लोक येतात, नाही तर मोजायला माणसं ठेवत आपली. भाज्या कोणत्या असणार उद्या जेवणासाठी? भाज्या इथं शिंगुरी आमटी केलेली आहे आणि बटाटे आम्ही 2 टन बटाटे मागून घेतलेत. बटाट्याची सुकी भाजी करणार आहेत आणि शिंगुरी आमटी करणार आहेत. वाड्याचं वगैरे किती सगळे स्वयंसेवक किती असणार आहे संपूर्ण या ठिकाणी? 20,000 लोक आहेत वाढायला. स्वयंसेवक वेगळे नुसते वाढायला 20,000 लोक आहेत. आंघोळ्याचं वगैरे कसं नियोजन असणार आहे? आंघोळ्याचं नियोजन जागजागी टँकर उभे केलेत आम्ही. 25-30 टँकर आहेत पाण्याचे. विहिरीवर बी मोटरी चालू करून ठेवल्यात. त्याला एरीच्या, आणि एरीत आम्ही कोणालाच उतरून देणार नाही. कोणाला पावता येतंय नाही येतंय त्याच्यामुळे आम्ही एरीत जाऊन देणार नाही कोणाला. मोटरीवर आणि टँकरला नळ लावले, त्याच्यावरच आंघोळ्या करायला लावणार आहे. जरांगे पाटलांची उद्या सभा देखील होणार आहे संध्याकाळी, अशी देखील माहिती. कशी सभा असणार आहे? सभेचं ठिकाण किती आहे, काय आहे? सभेचं ठिकाण 100 एकर ठिकाण आहे आणि सभेला आम्ही असं केलं, एक साईडला पूर्वेच्या बाजूला जेवायची सोय. जेवायचे लोक सभेच्या अंगणात पाठायचे, जेवायचे आणि पाठायचे. जसे येतील तसे आम्ही 12लाच चालू करणार आहेत. आणि लोकांना एवढंच नाही, सकाळपासून जरी आले तर संध्याकाळपर्यंत 3 टायमाची जेवायची व्यवस्था करायची आमची तयारी. आम्हाला उलट वाटतं जे बाहेरून लोक येणार आहेत त्यांनी उलट लवकर यावं तिथं. त्यांच्या बरोबर येण्यापेक्षा अगोदर लोकांनी इकून जे येणार आहेत
त्या लोकांनी इथं यावं अगोदर. इथं आले म्हणजे आम्हाला ज्यांना जीव घालता येईल आणि थांबिता येईल. नंतर रॅलीतच समजे लोक जर म्हणले त्यांच्याबरोबर जर यायचं तर एकदा सारे आले तर जेवता येणार. त्याच्यामुळे आम्ही लोकांना सांगितलं होतं, जे बाजूनी जे लोक येणार आहेत ते अगोदर गावात आहे आणि 12 वाजल्यापासून जरांगे चालू पाटलांचं करणार. उद्या स्वागत किती वाजता होणार आहे आणि कसं स्वागत असणार आहे आणि स्वागतामध्ये काय काय असणार आहे? आता ते सकाळी तिथनं आंतरवलीवरनं निघणार आहेत, पण मध्ये जेवढी गावं येत आहेत ते स्वागताला किती वेळ घेत आहेत त्याच्यावर ते डिपेंड राहील. आम्ही साधारणतः 5 ते 6चा टायमिंग पकडलेला आहे. तिथे फुलं टाकण्यासाठी JCB वगैरे राहतील, एक हार वगैरे आणि तोफांच्या गजरात त्यांचं स्वागत होईल. किती वाजता स्वागत होणार अंदाजे? एक 5:30 ते 6 वाजेपर्यंत होऊन जाईल. आपण एकंदरीत बघू शकतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून फक्त एकच सांगायचंय की सर्वात अगोदर आमच्या ह्या सभेसाठी सगळ्यात अगोदर मदतीचा हात OBC समाजानं पुढे केलेला आहे. गावातील असेल किंवा पंचक्रोशीतील असेल, सगळ्यात अगोदर त्यांनी हात पुढे केलेला आहे, हे लक्षात घ्या. आपण एकंदरीत बघू शकतो की मनोज जरांगे पाटील जे आहे ते बीडच्या निर्णायक इशारा सभेमधून मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच वापस येणार असा इशारा दिल्यानंतर उद्या मनोज जरांगे पाटलांचं जे आहे ते माथुरीमध्ये जन्मभूमीमध्ये भव्य दिव्य स्वागत होत आहे. एक प्रकारची दिवाळी उद्या माथुरीमध्ये साजरी होणार आहे. मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच वापस येणार असा इशाराच मनोज जरांगे पाटलांना दिल्यानंतर उद्या जंगी स्वागत त्यांचं माथुरीमध्ये होणार आहे. येणाऱ्या मराठा बांधवांसाठी भव्य दिव्य नियोजन असेल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, माथुरी, बीड.